बीडच्या माजलगावमध्ये गेल्या महिनाभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं भाववाढीसाठी आंदोलन सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मोहन जगताप यांच्या छत्रपती साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोडून दिली होती। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। याच प्रकरणी कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून फिर्याद देण्यात आल्यानंतर आता 5 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर नामदेव सोजे या शेतकऱ्याला फोनवरून कारखान्यातील अधिकारी मोहन पुरी यांनी धमकीही दिली। तो व्हिडिओ व्हायरल कसा केला असं ज्यानं हवा सोडली त्याला सोडणार नाही, मी धमकी देत नाही, पण तुम्ही आता तुमच्या पद्धतीने सुरक्षित राहा। कारखान्याच्या गाडीची हवा सोडायची ताकद आहे का कोणाची असं म्हणत ही धमकी देण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भातील एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नमस्कार साहेब, बोला। नमस्कार, बोला ना। मिस कॉल पडला होता म्हणून। हो, पडला होता, बरोबर। बोला। नामदेव सोजी बोलता ना? हो, बोला, बोलतोय। बरं, तुमची माझी कधी ह्याच्या आधी पहिली ओळख नाही ना। दुश्मनी काही काहीच नाही। तुम्ही काय कालचा व्हिडिओ टाकायची गरज नव्हती ना? काय तुम्हाला मी कधी वैयक्तिक बोललो का? मी मग ऐका ना, बोला ना, बोला बोला बोला। आम्ही हवा सोडी, आम्ही उभा कुठं होतो, माझ्या हातात मोबाईल होता आणि माझं नाव कसं काय धरलं तुम्ही? काय म्हणले? मी मोबाईल धरून लाईव्ह करीत होतो आणि हवा सोडी म्हणून माझ्या गुन्हा दाखल काम केला तुम्ही? तुम्ही तर म्हणले ना लाईव्ह नव्हतं, काल नव्हतं म्हणून। कोण म्हणलं? तुम्ही म्हणले माझ्याकडे रेकॉर्डिंग येते आता। नाही, लाईव्ह करीत होतो ना मी मोबाईल। हो ना, पण तुम्ही म्हणले लाईव्ह झाला, काल झालं नाही म्हणून। लाईव्ह कसं झालं नाही माहिती का? आम्ही तुम्हाला माहिती लाईव्ह नाही झालं नाही तर बघा, लाईव्ह बंद केलं तुम्ही त्या गाडीच्या मागे पळालात ना। कोणाच्या गाडीच्या मागे? त्या मोटरसायकलच्या। तुम्हाला कितीपत पटलं छत्रपती कारखान्याच्या गाडीची हवा सोडून? तुम्हाला कितपत पटलं हे सांगा मला पहिलं तुम्ही। ऐका साहेब, हवा कोणी तोडी? तुमच्याकडे व्हिडिओ आहे ते बघा। आहे ना माझ्याकडे व्हिडिओ, आणि त्याला सोडणार नाही बरं का मी तुम्हाला आज बी सांगतो। मी काय करायचं तर करा तुम्ही। करतो मी त्याला। नाही, त्याने हवा सोडली का त्याच्या मला नाही, माझं नाव मोहनपुरी नाही, तुम्हाला ते बी सांगतो मी। पण सांगतो मी आम्हाला तसं काय बोलू नका, आम्ही सोडलेली नाही, आम्ही वाकलेलं बघितलं। तुम्हाला एक सांगतो मी, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, कोणी सोडली काय केली तर त्याला सोडणार नाही। तुम्ही बघा, मी वाकलेलो का खाली, तरी मी बसलेलो का कुठं तरी? तुम्हाला सांगतो ना मी साहेब, ऐका ना तुम्ही। आणि तुम्ही ते व्हिडिओ सकाळी सांगितलं का पूर्वीपासून मला धोका नेते, ही भाषा तुम्ही वापरा नव्हती पाहिजे लक्षात तुमच्या। तुम्ही म्हणलात ना तुमच्याकडे बघतो मी। बघणार ना मग तुम्ही सोडता का? सोडता का तुम्ही आमची? आज मला सांगा कुठे येऊ, सांगा बघा आम्ही कुठे येऊ। तुम्ही नका कुठे येऊ। तुम्ही काय व्हिडिओ शूटिंग केली सकाळी? कोणी? तुम्ही एकट्यानं? हो केली ना, मग माझं नाव का धरायचं केली मला सांगा ना तुम्ही। का केली? माझं नाव काय घेतलं तुम्ही व्यापारामध्ये? मग व्यापारमध्ये तुमच्या किती एकाच नाव घेतलं मी? तुम्ही 6 जणांचं नाव घेऊन 15 ते 20 जणांचं नाव घेतलंय मी, बरोबर? माझं घ्यायची काय गरज आहे? माझ्या हातात मी कुठं हवा सोडायला बघितलं का तुम्हाला? हवा सोडली म्हणून नाव घेतलं नाही तुमचं, अडवलं म्हणून नाव घेतलंय साहेब तुमचं। मग तुम्ही बी आम्हाला काल तिथं थोडं हे केलं म्हणून आम्ही काय केलंय? काहीच केलं नाही तुम्हाला मी काल। तुम्ही म्हणले बघू म्हणले। आता मग तुम्ही आमच्या उरावर येता का? आमची गाडी येता का तुम्ही कारखान्याची? कोणाला? आम्ही कोणाच्या? तुमची ना आमची दुश्मनी नाही। दुश्मनी नाही तुमची ना आमची, त्याच्यामुळे तुम्हाला सांगलं तुम्ही तुमच्या हिशोबाने राहणार, आमच्या हिशोबाने। आणि काय मला हे दिले काय? धमकी दिले काय? धमकी नाही हो, धमकी तुम्हाला काय समजतो मी? धमकी द्यायला असले मी येतो कुठे यायचं तर? धमकी देऊ नका हो तुम्ही फक्त सुरक्षित राहा, धमकी देतच नाही मी तुम्हाला। धमकी देत असेल तर येतो कुठे बी मी।